सर्वांना हरिओम. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 5 जणींना मातेचे स्थान दिलेले आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांक लागतो आपली जननी. जननी तिलाच म्हणायचं जिने आपल्याला जन्म दिलेला आहे. जन्म देणारी म्हणून ती जननी, ती आपली माता म्हणजेच आई. दुसरी माता म्हणजे जन्मभूमी. ज्या ठिकाणी आपला जन्म झाला, ज्या देशात आपला जन्म झाला, तो देश, ती भूमी ही आपली माता आहे. आपला जन्म भारतामध्ये आला आणि आपल्याला माहीतही आहे, आपण आदराने उल्लेख करतो भारत माता. ही आपली दुसरी माता आहे. गुरुपत्नी हिला देखील मातेचं स्थान दिलेलं आहे, म्हणून आपण गुरुमाता असं म्हणतो. त्यानंतर चौथी येते आपल्या पतीची आई किंवा पत्नीची आई, जिला आपण सासू म्हणतो. ती देखील आपली माता आहे, सासू माता. आणि 5वी कदाचित लक्षात आलं असेल सर्वांच्या, गोमाता. या गोमातेचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे ते आपल्याला ऋषीमुनींनी अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं आहे. म्हणून आपण आज या गोमातेच्या पूजनाचं जे महत्त्व आहे ते थोडक्यात समजून घेणार आहोत. भारतीय संस्कृती भगवंताचे सर्व व्यापकत्व मानणारी आहे. सर्व साधू संतांनी भगवंताच्या या सर्व व्यापकाबद्दल आपले आपले विचार आपल्या आपल्या ग्रंथात लिहून ठेवलेले आहे. जड चेतन चराचर सकल सृष्टीमध्ये ती परमात्म तत्वाचा विलास पाहते. भारतीय संस्कृती सर्व सृष्टीमध्ये परमात्म तत्वाचा विलास पाहते, परमात्म तत्वाचे ऐश्वर पाहते. आणि म्हणून जीवनाच्या विकसन परंपरेत ती केवळ मानवतेपर्यंत थांबून राहत नाही, तर सर्वभूतहिते रताः हा तिचा आदर्श आहे. भगवान कृष्णाने सांगितलं अर्जुनाला, सर्व भूतांच्या ठिकाणी, हिताच्या ठिकाणी रत असलेली, मग्न असलेली अशी आपली भारतीय संस्कृती आहे. प्राणीमात्रावर प्रेम करणे हा तिचा दृष्टिकोन आहे. भारतीय संस्कृती या दृष्टीने मानवाच्या हृदयात प्राणीमात्राबद्दल आदर्श आहेच. भारतीय संस्कृती मानवाला समग्र सृष्टीवर, संपूर्ण सृष्टीवर आत्मोपम्य दृष्टीने प्रेम करायला शिकवते. म्हणजे मानवामध्ये तर देव आहेत, पण मानवेतर जी सृष्टी आहे, सजीव निर्जीव, यामध्ये देखील भगवंताचं वास्तव्य आहे. समग्र प्राणीसृष्टीवर प्रेम करण्याची मानवाची असमर्थता, मर्यादा आणि अशक्यता लक्षात घेऊन आपल्या ऋषींनी प्राणीसृष्टीचे प्रतीक म्हणून गोमातेवर प्रेम करण्याचा आदेश दिला. पृथ्वीच्या धारणेत गायीचा फार मोठा भाग आहे. त्यासंबंधी एक श्लोकही आलेला आहे. गोभिर्विप्रैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादिभिः अलुब्धैदानशूरैश्च सप्तभिर्धार्यते महिः. त्याचा अर्थ असा आहे, गाय, ब्राह्मण, वेद, सती, सती म्हणजे पतिव्रता, सत्यवादी, निर्लोभी आणि दानशूर व्यक्ती या 7 लोकांमुळे पृथ्वीचे धारण होते. ऋषींनी जेव्हा गायीवर प्रेम करण्याचा आदेश दिला, त्यावेळेला कदाचित हिंदू धर्म
हा शब्द प्रचलितही नव्हता. म्हणून गाय हे हिंदू धर्माचे प्रतीक आहे, केवळ हिंदू धर्माचे प्रतीक आहे असे मानणे चुकीचे आहे. मानवाच्या मानवतेवर, सृष्टीवर प्रेम करण्याच्या हिंमतीतच गोपूजेचा परिचय मिळतो. महम्मदानेही कुराणात गायीच्या निर्दोषतेचे आणि प्रसन्नतेचे वर्णन करून तिच्या पूजेचा कुराणामधून आदेश दिलेला आहे. गाय मानवाला आपले स्वतःचे सर्वस्व देते. तिचे दूध पिऊन मानव दष्टपुष्ट बनतो. तिची संतती म्हणजे बैल नांगराला जोडून तो शेती हिरवीगार बनवतो. तिचे शेण उपयुक्त खत बनते. गोमूत्र अनेक रोगांवर उत्तम औषध आहे. असे अनेक उपकार जिने मानवजातीवर केले, त्या गायीसाठी मानव जर कृतज्ञ राहिला नाही तर त्याची मनुष्यता कोठे राहिली. अशा व्यक्तीला मनुष्य माणूस म्हणता येणार नाही. आपली भारतीय संस्कृती तर त्याहूनही पुढे जाते. तिला गायीकडे पाहण्याची केवळ उपयुक्ततेची दृष्टी मान्य नाही. गाय जर केवळ तिची उपयुक्तताच पाहून पाळायची असेल तर जेव्हा ती निरुपयोगी बनते तेव्हा कसाईखान्याकडे पाठवताना माणूस हिचकणार नाही. आईचे दूध पिऊन बालक लहानाचा मोठा होतो. ज्या दृष्टीने पाहता जिचे दूध पिऊन माणूस लहानाचा मोठा होतो तिला मातृस्थानी मानतात, आईच्या जागी मानतात. आणि या दृष्टीने गाय ही समस्त मानवजातीची माता आहे. आई ही उपयोगी असो किंवा अनुपयोगी असो, नेहमी सदा सर्वदा सर्व काळ पूज्य आहे. वाघ सिंह स्वतःच्या पोषणासाठी गायीला मारतात, तर मानव स्वतःच्या पोषणासाठी गायीला पाळतो, पोसतो, तिची पूजा करतो. यातच मानवाची विशेषता आहे. दुसऱ्या प्राण्यातील मादीचे दूध पिऊन लहानाचे मोठे होणारे केवळ मानव संतानच आहे. यात मानवाच्या बुद्धीचे कौतुक आहे. तसेच जिचे दूध पिऊन स्वतः लहानाचा मोठा होतो तिला आईच्या पूज्यस्थानी लेखण्यात त्याच्या हृदयाचा विकासाचा आपल्याला परिचय मिळतो. भारतीय संस्कृतीने गायीशी स्वजनांसारखा संबंध जोडला आहे. या संस्कृतीच्या छायेत वाढलेल्या मानवाला जेवायला बसण्यापूर्वी गोठ्यात बांधलेली गाय आठवते आणि तिला घास घातल्यानंतर तो स्वतः जेवायला बसतो. अजूनही कितीतरी कुटुंबात गोग्रास काढण्याची प्रथा आहे. मला भूक लागते तशी गाईलाही भूक लागते, तिलाही तहान लागते. हा सर्व विचार करून भावपूर्ण असा माणूस वात्सल्य भावाने तिच्या पाठीवरून हात फिरवीत ममतेने तिला पाणी पाजतो. गायीच्या डोळ्यातही मूक प्रेमाचे दर्शन होते. आपले पूर्वज गायीची भावपूर्ण अंतःकरणाने सेवा चाकरी करीत असत. गाय मुकी आहे म्हणून तिचे पहिले स्मरण आणि तिच्याद्वारे समग्र प्राणीसृष्टीचे स्मरण. गायीचे महत्त्व भगवान श्रीकृष्णाने खूप वाढवले. गायीच्या गुणांना ध्यानात घेऊन स्वतःच्या जीवनात ते सर्व गुण आणले. गायीला जीवनाचे अंग बनवून स्वतः फक्त कृष्ण न राहता तो गोपाल कृष्ण झाला. गायींचे पालन करणारा त्याला म्हणतात गोपाल. आणि हे त्याने आपल्या नावापुढे लावली बिरुदावली. म्हणून तो नुसता कृष्ण नाही तर तो गोपाल कृष्ण झाला. त्याने गायीला इतके प्रेम दिले
की त्याच्या मुरलीची बासरीची धून ऐकताच गायी वेड्या बनून धावत येत असत. गोवर्धन पूजेचा महिमा समजावून त्याने गोकुळात दुधा तुपाची रेलचेल करून टाकली होती. गाय परोपकारी तर आहेच, परंतु तिच्या परोपकाराबरोबर तिचा रवंथ करण्याचा गुणही ध्यान आकर्षित करील असा आहे. आपल्या माहीत आहे की गाय ज्यावेळेला तिचं पोट भरतं त्यावेळेला ती नंतर रवंथ करते. हा तिचा गुण आपण घेण्यासारखा आहे. गवताचा रवंथ करून त्याचे दुधात रूपांतर करून टाकणाऱ्या गायीला सुपात्र गणण्यात आले आहे, तर दूध पिऊन विष ओकणाऱ्या सापाला अपात्र गणण्यात आलेले आहे. आपणही आपल्याजवळ येणारे विचार किंवा हेतू यांचा तात्काळ स्वीकार न करता गायीप्रमाणे रवंथ करून म्हणजे त्या विचारांवर चिंतन मनन केले तर समाजात होणारे कितीतरी अनर्थ टळतील. त्याचप्रमाणे रवंथ करून बाहेर पडलेले विचार आपल्यासाठी तसेच समाजासाठी शुभदायी आणि पुष्टीदायी बनतील. गायीबरोबरच्या ऐक्याला आपल्या पूर्वजांनी किती महत्त्व दिले होते ते आपल्याला श्लोकावरून स्पष्ट होते. तो श्लोक आपण ऐकूया. गावो मे अग्रतः सन्तु, गावो मे सन्तु पृष्ठतः, गावो मे हृदये सन्तु, गवांमध्ये वसाम्यहम्. त्याचा अर्थ असा आहे, माझ्या पुढे गायी असोत, माझ्या मागे गायी असोत, माझ्या हृदयात गायी असोत, गायीमध्ये मी वास करतो म्हणजे राहतो. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने गाय ही साधी प्राणी नाही तर ती विभूती आहे. म्हणून ही संस्कृती गोहत्या करण्याच्या विरुद्ध आहे. आपली शास्त्रे सांगतात की गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात. सर्वोपनिषदो गावो या दृष्टीने उपनिषद हे गाय आहे. उपनिषदाला गायीची उपमा दिलेली आहे. तेव्हा माझ्या पुढे सतत उपनिषदांचे विचार राहोत आणि माझा जीवनपथ उज्ज्वल करोत. माझ्या जीवन मार्गात प्रकाश पसरवोत. माझ्या पाठीशी उपनिषदांचे विचार राहोत आणि माझ्या जीवनव्रताचे रक्षण करोत. माझे हृदय उपनिषदांच्या विचारांनी सतत रंगलेले राहो, म्हणजे माझ्या हृदयामध्ये सतत उपनिषदांचे विचार राहोत. मी उपनिषदांच्या विचारात राहावे, अर्थात माझा संपूर्ण जीवनव्यवहार मी श्रुतींना विचारून चालवावा. उपनिषदांच्या विचारांचेच भगवंताने दोहन करून गीतारूपी दूध जगासमोर पिण्यासाठी ठेवलेले आहे. त्यासंबंधीसुद्धा एक श्लोक आलेला आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः, पार्थो वत्स सुधीर्भोक्ता, दुग्धम गीतामृतम महत्. गीता, भगवद्गीता ही माझ्या जीवनाचा पथप्रदर्शक राहो, मार्गदर्शक राहो. गो हा शब्द संस्कृत आहे आणि त्याचे बरेच अर्थ आहेत. आपण एका श्लोकातून समजून घेऊया. प्रश्नार्थक श्लोक आहे तो. विना गोरसम को रसो भोजनेषु, विना गोरसम को रसो भोजनेषु, विना गोरसम को रसो भूपतिषु, विना गोरसम को रसो भूपतिषु, विना गोरसम को रसो कामिनीषु, विना गोरसम को रसो ही द्विजेषु. या चारही ओळीमध्ये
पहिले 4 शब्द सारखेच आहेत. विना गोरसम को रसो. फक्त शेवटचे शब्द 4 ओळीतले 4 शब्द बदललेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला गोरसचा वेगळा अर्थ कळून येतो. पहिल्या वाक्यात म्हटलेलं आहे विना गोरसम को रसो भोजनेषु. याचा अर्थ गोरसाशिवाय म्हणजे दूध, दही, तूप याला म्हटलेलं आहे गोरस. यांच्याशिवाय जेवणात काय रस आहे? गोरसाशिवाय. इथे गोरसचा अर्थ आहे बाहुबळ, आपली ताकद. गोरसाशिवाय, बाहुबलाशिवाय भूपतीला, राजाला काय महत्त्व? तिसऱ्या वाक्यात म्हटलेलं आहे बिना गोरसम को रसू कामिनीषु. गोरस याचा अर्थ आहे सुदृष्टी म्हणजे चांगले डोळे. तर सुदृष्टीशिवाय स्त्रीला कसले आले सौंदर्य? म्हणजे स्त्रीकडे असलेली दृष्टी सुदृष्टी पाहिजे तर तिला सौंदर्य येतं. आणि शेवटी म्हटलेलं आहे विना गोरसम को रसो द्विजेषु. द्विज म्हणजे ब्राह्मण आणि इथे गोरसचा अर्थ आहे वाणी. वाणीशिवाय द्विजाला काय अर्थ आहे? अर्थात ती मधुर वाणी पाहिजे, गोड वाणी पाहिजे. अशा रीतीने सर्वच अर्थांनी गोपूजा आपल्या जीवनात साकार व्हावी अशी या ठिकाणी आपण भगवंताकडे प्रार्थना करूया.